नमस्कार, मी रवींद्र फाटक. आज मी तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे. मागच्या 2 व्हिडिओमुळे अनेक लोकांचे प्रश्न असा होते की हा कोरोना व्हायरस जो आहे तो जर व्हायरस नाही असं तुम्ही म्हणता, हा जर संसर्गजन्य नाही आहे असं जर म्हणता, तर मग हा जगात सर्व ठिकाणी कसा पसरतो, त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आधी जाणून घ्यायची आवश्यक आहे. आता काय आहे की सर्व धर्मांमध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या जगात राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. म्हणजे लहान बॅक्टेरियापासून ते मोठ्या हत्तीपासून सगळी झाडं, मुंग्या, वेगवेगळे पशु, प्राणी, मनुष्य ह्या सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे. तो हा राहण्याचा अधिकार जो आहे तो एकमेकांशी कोऑपरेशन करून राहण्याचा अधिकार आहे. कोणी कोणाला डिस्ट्रॉय करण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेलं नाही. आता लक्षात घ्या, ज्याला आपण बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस म्हणतो, हे या पृथ्वीवर 3 अब्ज वर्ष म्हणजे 3 बिलियन इयर्स अगोदर आलेले आहेत. म्हणजे कितीतरी आधी आलेले आहेत. कारण 67 मिलियन इयर्स अगोदर झाडं आली, 57 मिलियन इयर्स अगोदर प्राणी आले आणि आपल्याला येऊन फक्त 2.5 मिलियन इयर्स झालेले आहेत. म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस किती जुने आहेत हा अंदाज करा. त्यामुळे नवीन कुठला बॅक्टेरिया किंवा व्हायरस येतो आणि आपल्याला त्रास देतो ही शंका मनातून काढून टाका. आता हे सगळं अवलंबून कशावर आहे की 1960मध्ये लुईस पाश्चरनी जी थेरी मांडली होती कंटेजियस आणि इन्फेक्शनस डिसीजची, त्याच्याप्रमाणे एकदाही कुठल्याही माणसाला बॅक्टेरियानी किंवा व्हायरसनी तो इन्फेक्ट करू शकलेला नाही. तसं त्यांनी डायरेक्ट लिहून ठेवलेलं होतं आणि त्या आधारावरच आजचं मॉडर्न मेडिसिन अवलंबून आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे की आपल्याला काही आजार झाला तर आपण त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघतो. जसं मी सांगितलं की तुमच्या बोटात जर तूज गेला आणि ते बोट सुजलं, त्याच्यात पू झाला आणि तुम्हाला ताप आला, तर आपण असं म्हणतो का काहीतरी ह्याच्यात जिनेटिकल प्रॉब्लेम आहे असं म्हणतो का? कधी नाही म्हणत. आपण म्हणतो का की व्हायरस झालेला असेल याच्यात, असं काही बघू, तर असंही आपण म्हणत नाही. आपण जनरली असंच म्हणतो की काय बोटात काय गेलेलं आहे ज्याच्यामुळे हा पू झाला, त्याच्यामुळे ताप आला आणि ते काढून टाकलं तर ते आपल्याला त्याच्यापासून सुटका होते, आपल्याला बरं वाटतं. तसंच ह्या बाबतीत आत्ता जे करोनाचे सिम्पटम्स दिसत आहेत ते नॉर्मल सिम्पटम्स बाकीच्या वेळेला असतात तसेच आहेत. ते लंग्सशी कनेक्टेड आहेत. तर ते सिम्पटम्स जे आहेत ते वेगळे काही नाही आहेत. पण त्यांना समजत नाही आहे की एवढं जगभरात कशामुळे झालं, त्याच्यामुळे ह्याला ते वेगळं ट्रीट करतायत. आता हे सगळं कशामुळे झालं एक लक्षात घ्या. इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यू याच्याकडे बघायला पाहिजे. मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं, व्हायरसेस आणि एक्सोझोम्स हे कशासाठी आहेत? हे इन्फॉर्मेशन मेसेंजर आहेत. इन्फॉर्मेशन जगाला देण्यासाठी आहेत. काहीतरी नवीन गोष्ट घडते ज्याच्यासाठी तुम्ही तयारी राहा. म्हणजे इन द टाईम ऑफ इव्होल्युशन, इन द टाईम ऑफ ॲडॉप्टेशन, न्यू ॲडॉप्टेशन, ह्याच्या वेळेला सर्व जगाला मेसेज देण्याचं काम हे व्हायरस आणि हे जे एक्सोझोम हे त्यांच्या स्वरूपातून होत असतं. जरी तुमचा फिजिकल कॉन्टॅक्ट झाला नाही तरीसुद्धा ह्या फ्रिक्वेन्सीच्या लेव्हलवर सर्व वर्ल्ड हे कनेक्टेड आहे. सर्व वर्ल्ड हे एकच आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीवर काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. सूर्य, चंद्र ह्याचं काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. मी आता तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही कोणाशीही बोलू शकता. ह्याच्यासाठी एक फ्रिक्वेन्सी जायला लागते, ते सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. आणि त्याचं जे रेडिएशन आहे, आता जे नवीन रेडिएशन जे आहे, ज्याला तुमचा सेल विथस्टँड होत नाही आहे किंवा ज्यांनी त्या सेलला त्रास होतोय म्हणून तो एक्सक्रीड झाला. आणि त्या न्यू ॲडॉप्टेशनसाठी किंवा त्या न्यू इव्होल्युशनरी चेंजेस आणण्यासाठी जे काही बॉडीला सुटेबल असेल, ॲडॉप्टेशन सुटेबल असेल तर ॲडॉप्टेशनला, किंवा जर काही गोष्टी इव्हॉल्व करायच्या असतील तर त्याच्यासाठीचं हे कम्युनिकेशन आहे. त्याच्यासाठी फिजिकल टचची आवश्यकता नाही. हे जगात सर्व ठिकाणी एकाच वेळेला पसरतं. आणि जेव्हा जेव्हा असं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये चेंज झाला किंवा सर्व जगाला भीती वाटेल अशा प्रकारचं कुठलंही भय निर्माण करण्यात आलं, त्या वेळेला असे चेंज झाले आणि असे पॅन्डेमिक आले. त्यामुळे हे कम्युनिकेशन हे प्रत्येकाला जगात पोचलेलं आहे. ज्यांना प्री कंडिशन होत्या, म्हणजे जे ऑलरेडी आजारी होते, अशक्त होते, कॅन्सर होता, हार्ट प्रॉब्लेम होता, किडनी प्रॉब्लेम होता किंवा अजून काहीतरी असे आजार होते की जे सिरियस आहेत, त्यांना हे कम्युनिकेशन जास्ती स्ट्रॉंगली
रिसीव्ह झालं त्याच्यामध्ये त्यांचे सिम्पटम्स काही लोकांचे खूप वाढले आणि काही लोकांना प्राण गमवावा लागला. तरी आपण जर ओव्हरऑल बघितलं की 780 कोटी जगाच्या लोकसंख्येमध्ये आत्ता काहीतरी 43 लाख लोकांना इन्फेक्शन हे झालेलं आहे. म्हणजे इन्फेक्शन झालेलं आहे म्हणजे हे कम्युनिकेशन त्यांच्यात सिम्पटमच्या स्वरूपात दिसत आहे. त्यातले जवळ 16-16.5 लाख लोक कुठलंही ठोस औषध नसताना रिकवर झालेले आहेत. साधारण 3 लाखाच्या आसपास लोकांचा डेथ झालेला आहे, कारण त्यांना हे कम्युनिकेशन सहन झालेलं नाही, त्यांचा डेथ झालेला आहे. आता ह्याचा लवकर कंट्रोल येण्यासाठी हे कम्युनिकेशन सगळ्यांकडे पोचलेलं आहे जगात. आता ह्याची जी अडॉप्टेशन आहे किंवा इव्होल्युशनरी जे काही चेंज करायला बॉडीला लागणार आहेत ते होतील काही दिवसात आणि हे कंट्रोलमध्ये येईल. त्याच्यासाठी कुठल्याही लस किंवा कुठल्याही औषधाची जरूर नाही. तरीसुद्धा काही मोठ्या कंपनी ह्याच्या मागे आहेत की तुम्हाला औषधं देऊ किंवा लसीकरण करू आणि तुमच्यावर सर्वेलन्स करू. हे मोठं संकट पुढल्या काही काळात येणार आहे. मी आधीही सांगितलेलं आहे ह्याच्या पुढलं संकट असणार आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बायोटेक यांचं असणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या या आत्ता जी ह्युमन स्पेसीज आहेत त्याच्यावर बरंच मोठं संकट आहे. बघा, इव्होल्युशन करायला खूपच दिवस लागतात. म्हणजे आपण प्राण्यांपासून माणूस झालो, म्हणजे प्राणी पृथ्वीवर आले होते 57 मिलियन इयर्स अगोदर. त्याच्यानंतर इव्होल्युशन होत 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 माकडातून आपण जेव्हा माणूस झालो ते 2.5 मिलियन इयर्स अगोदर. आणि जे 2.5 मिलियन इयर्स म्हणजे 25 लाख वर्षापूर्वी आपण जे झालो त्याला आपण होमो रेक्टस म्हणतो. त्याच्यापासून आज जे आहोत त्याला आपण होमो सेपियन म्हणतो. ते साधारण 5 लाख वर्षापासून आपण होमो सेपियन आहोत. म्हणजे कित्येक हजारो वर्ष लागतात चेंज होण्यासाठी. आणि काही शास्त्रज्ञ किंवा काही तुमचे मित्र जे वैद्यक क्षेत्रात आहे ते म्हणतील का व्हायरस म्युटेट होतो. असं कुठलीही गोष्ट म्युटेट अशी 2-4-10 दिवसात होत नाही. त्याला हजारो वर्ष लागतात. म्हणजे एखादी गोष्ट म्युटेट व्हायला 8-10 हजार वर्ष तर निश्चित लागतात. असं काहीही म्युटेट जनरली होत नाही. तुम्हाला हे ॲडॉप्टेशन येईल आणि तुम्हाला ह्याच्यापासून जर त्रास नको असेल तर त्यासाठी तुमची तब्येत चांगली असली पाहिजे. तुम्ही प्रोटीनचं कन्झम्पशन वाढवा, कार्बोहायड्रेटचं कमी करा, व्यायाम करा, घाबरून जाऊ नका. भीती हा मोठा सर्वात धोका असतो. आता हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशननी जे काही इफेक्ट करायचा आहे तो झालेला आहे. तो तुम्ही आता रोखू शकणार नाही. तुम्ही 4G 5G हे रोखू शकणार नाही. ते ऑलरेडी सर्व जगातल्या सरकारनी आता मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर कसं राहायचं आहे ह्याचं तुम्ही विचार करायला पाहिजे आणि तसं राहायला पाहिजे. तर ह्या रेडिएशनचं ॲडॉप्टेशन निश्चितच येईल. पण तुमची बॉडी किती ह्याच्या पुढली रेडिएशन सहन करेल याची मला माहिती नाही. म्हणजे ह्याच्या पुढचे 6G आलं, 7G आलं तर त्याला बॉडी विथस्टँड होईल का हे मला माहिती नाही. तो काळच ठरवेल. आता कारण हे जे रेडिएशन आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहे ते तुमच्या सेल्युलर लेवलवर टॉक्सिसिटी निर्माण करतं. ते तुमच्या म्हणजे ऑक्सिजनवर परिणाम करतं आणि म्हणून तुम्हाला श्वसनाचा म्हणजे तुमच्या लंग्सचे असलेले त्रास होतात. हे रेडिएशन अशा प्रकारचं आहे म्हणून लंग्सशी रिलेटेड त्याला त्रास होत आहेत आणि तसेच सिम्पटम दिसत आहेत. हे सिम्पटम तुम्ही हेल्दी असाल तर ते लवकर बरे होतात. आता सर्व लोक इम्युनिटी म्हणतात. काय इम्युनिटी आहे? तुमची इम्युन सिस्टीम म्हणजे आहे काय? तुमची जवळजवळ 70 ते 80% इम्युन सिस्टीम ही तुमच्या पोटात आहे, गटच्या बाहेर, जस्ट आउटसाइड द गट. तिथे इम्युन सिस्टीम आहे. जर तुम्ही हेल्दी खाल्लं तर इम्युन सिस्टीम हेल्दी राहते. त्यामुळे आता असलेली प्रोसेस फूड, टॉक्सिन मटेरियल, गोड खाणं, सिगरेट, दारू किंवा अशा प्रकारचं जास्ती व्यसनाचं सेवन करणं हे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. त्यांनी तुमच्या इम्युनिटीवर निश्चित परिणाम होतो. त्यामुळे हेल्दी राहा आणि हे डोक्यातून काढून टाका की हे मला होईल. कम्युनिकेशन हे जवळजवळ आता सर्व जगामध्ये होऊन पूर्ण झालेलं आहे. ज्यांच्यामध्ये प्री कंडिशन आहेत अशा काही लोकांना ह्याच्यात लाऊड सिम्पटम येऊ शकतात. काही लोक दगावू शकतात. म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका. हा प्रश्न डोक्यातून काढून टाका. हे जगात कसं पसरलेलं आहे? हे जगात कम्युनिकेशन करण्याची सिस्टीम आहे. मी पुन्हा एक दाखला देतो. जसं मोदीजीने 8 वाजता सांगितलं की 500-1000च्या नोटा बंद केल्या, त्या क्षणाला काही जगातल्या सर्व लोकांना हे समजलेलं नव्हतं की 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या. काही लोकांना 2 दिवसांनी समजलं, काही लोकांना 10 दिवसांनी समजलं, कोणाला 15 दिवसांनी समजलं. तसंच हे जे नवीन रेडिएशनचा परिणाम
जो माणसाच्या सेलवर होतोय ह्याचं कम्युनिकेशन आता जवळजवळ जगातल्या सर्व माणसांना पोचलेलं आहे आणि ज्यांना इफेक्ट त्याचा व्हायचा आहे तो जवळजवळ इफेक्ट पूर्ण झालेला आहे. म्हणून अनेक देशामध्ये रिकवर व्हायला लागलेले आहेत. नंबर ऑफ नवीन केसेसचं प्रमाण कमी झालेलं आहे. नवीन हॉस्पिटलांमध्ये ॲडमिट होणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि हा जो काही पेंडेमिक आहे लवकरच कंट्रोलमध्ये येईल. भीती बाळगू नका. भीतीमुळे हे जे सिम्पटम आहेत ते बळावतात. त्याच्यामुळे भीतीपासून तुम्ही मुक्त राहा आणि चांगलं सुदृढ जीवन जगा. याच्या पुढचाही जी टेक्निक आहे जे काय टेक्नॉलॉजी पुढे जो काही डेव्हलपमेंट येईल ते सांगण्यासाठी मी येणारच आहे. तुमचे जसे प्रश्न येतील त्याप्रमाणे तुम्हाला मी माझ्या परीने मला जे समजलेलं आहे तो देऊन तुमची भीती करण्याचा नेहमीच प्रयत्न करेन. धन्यवाद.